महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले हे इतिहासाची आणि शौर्याची साक्ष देतात। मात्र याच ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं संवर्धन होण्याच्या ऐवजी तिथे दारू पार्टीचं आयोजन होत असल्याचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी हा सगळा प्रकार सोशल मीडियावरती शेअर केला आणि यानंतर मोठा वादही निर्माण झाला। या फोटोजमध्ये आणि व्हिडिओमध्ये लोकांच्या हातामध्ये बिअरचे कॅन दिसतायत। या सर्व प्रकरणावरती चित्रेंनी स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्यावरती निशाणा साधला। हेरिटेज साइट वरती दारू पार्टी ठीक आहे, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी महानगरपालिका परवानगी देते, ते सगळं ठीक आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांना कसं काय परवानगी देते? हा जो काय काल स्थानिक तिकडचे जो काय रहिवासी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते, तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे, आम्हाला राज्य शासनाकडनं पण परवानगी मिळाली आहे, महानगरपालिकेकडनं पण परवानगी मिळालेली आहे। हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं? याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत किल्ल्यावरती झालेल्या याच पार्टीवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठवली। तर दारू पार्टीसाठी परवानगी दिली असेल तर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं आहे। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।